आहात सर्व? तर खूप दिवसापासून ना आपले डेली रुटीनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेच नाही. आजपासून ना आपले डेली रुटीनचे पण व्हिडिओ तुम्हाला येतील. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी सकाळीच ना पहिलं काम असतं ते म्हणजे पहिले देवपूजा. तर देवपूजा केली ना दिवसभर मन देखील प्रसन्न राहतं. तर अशा प्रकारे संपूर्ण देवघर मी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर दुसरा कपडा अंथरून घेतला आणि एक एक देव करून सर्व देवांना अशा प्रकारे स्नान घालून घेतलं. आणि स्नान झाल्यानंतर संपूर्ण देवघरात असे ठेवून घेतले आणि त्यानंतर ना देवांना मी चंदन लावून घेत आहे आणि देवींना मी लावते हळदी कुंकू. तर इथे आहे आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली, त्यांना पण मी चंदन लावून घेतलं. इकडे देवीला मी हळदी कुंकू लावते. त्यानंतर आज आहे गुरुवार, तर मी आणलेले आहे पिवळी फुले, कारण शक्यतो ना गुरुवारी मी पिवळे फुलंच देवांना अर्पण करत असते. कारण गुरूंना पिवळं फूल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे गुरुवारी. तर अशा प्रकारे सद्गुरू आत्मा मालिक माऊलींना देखील फुलं ठेवून घेतले आणि त्यानंतर अगरबत्ती धूपदीप लावून घेतला. इथे ना आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींची देवांची अशा प्रकारे छान आरती झाली. आरती झाल्यानंतर आहे ना देवांचं दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर इथे आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं देखील मी अशा प्रकारे दर्शन घेत असते. त्यानंतर आहे ना एक 5-10 मिनटं मेडिटेशन केलं, पण ती क्लिप माझ्याकडून स्किप झाली. तर अशा प्रकारे ना छान अशी आपली संपूर्ण गुरुवारची पूजा झालेली आहे. त्यानंतर इकडे तुळशीला मी पाणी घालून घेतलं आणि तुळशीला नमस्कार करून घेतला. आणि दुसरं काम असतं माझं सकाळीच, ते म्हणजे झाडांना पाणी देणं. कारण झाडांना आता उन्हाळा लागलेला आहे, तर पाण्याची खूप गरज आहे. आपण एक 10 मिनटंसुद्धा बिन पाण्याचे राहू शकत नाही. तर झाडं आहे ना, त्यांना पण पाणी दिलं पाहिजे. अशा प्रकारे दररोज झाडांची मी अशा प्रकारे पाणी देणं, कुंड्या साफ करणं, मनी प्लॅन्टचे पानं पिवळे पडले तर ते काढणं, पानांवरती स्प्रे मारणं, असं माझं काम असतं. तर हे मनी प्लॅन्ट आहे ना मी लावलेले होते बॉटलमध्ये 2 वर्षापूर्वी. तर बॉटलमध्ये लावून मुळ्या येऊन दिल्या. त्यानंतर कुंडीमध्ये लावले तर छान मनी प्लॅन्ट झाले. त्यानंतर किचनमध्ये आले, शेगडीची पूजा वगैरे करून घेतली आणि आज मला बनवायचं होतं वांग्याचं भरीत. तर वांग्याचं भरीत ना मी वांग्याच्या फोडी बनवून करते. थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये, अशा प्रकारे परतून घेतलं आणि बारीक गॅस करून ठेवला. त्यानंतर आहे ना इकडं तोपर्यंत कणिक देखील मळून ठेवलं. म्हटले चला फ्रीज उघडून बघूया. फ्रीजमधून आहे ना हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता काढून घेतला. इकडे लसूण सोलून घेत आहे मी. लसूण पण सोलून झाला. त्यानंतर आहे ना इथे कांदा पण चिरून घेत आहे. अशा प्रकारे संपूर्ण कांदा इथे मी चिरून घेतलेला आहे. इथे हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतले आणि आपले वांगे पण छान शिजलेले आहे, तर ते पण बारीक करून घेतले आणि कढईत तेल टाकलं. त्यात कांदा परतत टाकला आणि त्यात कढीपत्ता टाकून घेतला आणि कांदा छान ब्राऊन कलर येऊन दिला. त्यानंतर जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेतला. त्यानंतर आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं ते पण त्यात टाकून घेतलं आणि छान व्यवस्थित परतून घेतलं. परतून झाल्यानंतर जे वांग्याचं भरीत आहे ते पण त्यात टाकून घेतलं. अशा प्रकारे छान आपलं भरीत बनून झालं आणि इकडे मी पोळ्या पण बनवून घेतल्या. आपल्या पोळ्या पण झालेल्या आहे आणि वांग्याचं भरीत पण छान झालेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एक छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना
बाय.